तुला आरसकर महाराजांच्या शिकवणीबद्दल बोलायचं का? नाही, त्याच्या आधीच. माझ्या डोक्यावरून जायचं रे गोपाळ, गडागडा बोल ना. बर ठीक आहे. बाबा हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा त्यांची वाणी गेली होती. मग त्यांनी मला विचारलं की माझी वाणी गेलीये, तू माझी वाणी होशील का? आणि मग तू हो म्हणलास. किती छान गोष्ट केलीस रे. महाराज, हा आजची शिकवणी संपली का? नाही नाही, ते काल ज्ञानेश्वरीतले 3ऱ्या अध्यायातल्या ओव्या सांगितल्या होत्या, त्या झाल्या ना पाठ? हा, म्हणा. आता म्हणायचे? हो, आत्ता म्हणजे कीर्तनाची तयारी करायची आहे. म्हणा. काय झालं महाराज, ते जरा स्टार्टिंग देता का? तुझ सांगे काय जाहले. महाराज, पाठांतर घ्यायचंय ना? मग तुम्ही गाताय. तुझं सांग काय जाहले, तुझं सांगे काय जाहले, कवण उणे आले, कवण उणे आले, करिता काय ठेले. हा, करिता काय ठेले. मी अनु तू अनुचिता, तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कही न सांडिशी, धीरू कही न सांडिसी, तुझे निनामे अपयशी दिशा लंगीजे. तुझे निनामे अपयशी दिशा लंगीजे. एक पाठी हुशार. अजून काय? हा, दिग्रसकरांच्या गादीचा वारसदार. हा? एका अभंग नीट म्हणता येईना, याला गादी कशी मिळणार? का बरं बोलवलं असेल बरं? काय माहिती हो, एकदम तातडीने बोलवलं. अशी अर्जंट मीटिंग ठेवत नाही ते. नाही तर कल्पनाच कळत नाही. हो ना. बाळंभट, व्यंकू महाराजांनी आपल्याला कशाला बोलवलं एवढ्या अर्जंट मध्ये? मला पण काही माहिती नाही आप्पा. आले व्यंकू महाराज आले. रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज. महाराज, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे तब्येत वगैरेची काही तक्रार नाही ना? नाही महाराज, म्हणजे इंदू आली आणि म्हणाली की महाराजांनी तुम्हाला अर्जंट मीटिंग साठी बोलवलंय. महाराज, काय आज्ञा आहे सांगा, करतो आम्ही लगेच. हा. हा, तुम्ही उत्सवाबद्दल बोलताय का? त्याची काळजी करू नका, सगळी तयारी झाली. सगळ्यांना फोन करून दिलंय तयारीत राहा म्हणून. हा, मी साऊंडवाल्यांना कळवलंय ना फोनवरून. नाही अहो महाराज, सगळ्या गावात निरोप पोहोचलेत. आपला उत्सव एकदम छान होणार आहे, काळजी करू नका. हा. हा, अरे थांबा थांबा थांबा. महाराज, तुम्ही हे जे हातवारे करून सांगतात, हे काहीतरी त्यांचा समज करून घेतात. आमचा गैरसमज होतो आणि मग गोंधळ उडतो सगळा. हा, हे तुम्ही छान केलं महाराज. म्हणजे आता तुम्हाला काय म्हणायचंय सगळ्यांना कळेल. लिहा त्याच्यावर. काय झालं महाराज? महाराज, काहीच कळत नाही बर का.
काय कळना झालं महाराज. पप्याला अय पप्या, काय? इकडे इकडे. हा आलो आलो. बोला व्यंक महाराज. इंदूला बोलव. हा लगेच बोलवतो महाराज. इंदे, 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 इंदे. ओय काय हा हा गेंबीच्या देठापासून कशाला ओरडतो? अजून या घरातल्या लोकांचे कान शाबित आहेत. अहो ते मी इंदूला बोलवायला आलो होतो. हे तिचं घर नाहीये, अहो पण ती तर आश्रित आहे. हं? म्हणजे फुकट राहते. बरं ती कुठे आहे पण? मला काय माहिती. नाही तिला व्यंकू महाराजांनी बोलवलं होतं देवळात. कशाला? ते मला नाही माहित. व्यंकू महाराजांनी पाठीवर लिहून दाखवलं की इंदूला इथं बोलव. मग मी इकडं आलो. कोण कोण आहे तिथे देवळात? तिथं बाळंबट आहेत, दौलत आप्पा आहेत, व्यंकू महाराज आहेत आणि माले मास्तर आहेत. काय काम आहे इंदीकडे? ते मला नाही माहित. झालं ना, निरोप सांगितलं ना, निघता. हा अहो पण इंदू, आता मी काय लगेच बोलवायचं का तिला? हा तिला आता लगेच बोलवलंय ना. बरं थांब इथं. ही पहा गाय. गाय दूध देते. गाय गवत खाते. सुमित उठ, गवत आण, गायला दे. गजू इकडे ये, भांडे घे, बाबांना दे. बाबांनी गायचे दूध काढले. आईने मुलांना दूध दिले. मुलांनी दूध केले फस्त. आरोग्य त्यांचे झाले मस्त. ही पहा गाय. गाय गवत खाते. मोठ्या बाई, अरे पप्या, तू कधी आला? अहो मगाशी चालतो ना इंदूला बोलवायला. इंदू कुठे आहे? ती घरात नाही. घरात नाही तर मग कुठे? आता मला काय माहित, तिची काय एक ठिकाण आहेत का? कुठे कुठे उंडारत असते ती. ही बाहेर दिसली ना का तूच तिला विचार, कुठे होतीस तू? आता ते मला कुठे भेटल? ते मला काय माहिती. अहो पण व्यंकू महाराजांना काय सांगू? मी जे आता तुला सांगितलं ना तेच तू त्यांना सांग. इंदू घरात नाही. जेवायला वाढू? नाही नाही, हे काय निघतोच.
पप्या तुला इंदूला बोलवायला पाठवलं होतं ना? इंदू कुठे? अहो ते मोठे बाई म्हणले इंदू घरात नाही. रामकृष्ण हरी, आता व्यंकू महाराजांचं म्हणणं आम्हाला कसं कळणार ना? हे पक्या, अरे ती इंदू कुठं बाहेर खेळत असेल, बोलू ना. सारा वर्ग साफ झाला. आम्हाला खूप आनंद झाला. झाला अभ्यास. आत्या, दार उघड. आत्या, अगं दार उघड ना. आत्या. आत्या, दार उघड. महाराज, आता इंदू नाही म्हटल्यावर तुमचं बोलणं आम्हाला कसं समजणार हो? महाराज, त्यापेक्षा तुम्ही असं करता का, तुम्हाला आम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते लिहून आणा. मग आपण बैठकीत त्याचं कोणीतरी वाचन करील. हा उत्तम पर्याय. रामकृष्ण हरी. आत्या, दार उघड ग. आत्या. आत्या. यंदाच्या वर्षीचं आषाढीच्या उत्सवाचं कीर्तन गोपाळ महाराज दिग्रसकर करणार आहे. आषाढीचं कीर्तन आपल्या विठूच्या वाडीमध्ये नाही झालं तर आपल्या गावातली परंपरा ढगेवाडीत जाईल. तुम्ही खोडा घातला तर परंपरेला तडा जाईल. कीर्तनाची तयारी करायची आहे. आत्या, अगं दार उघड ना. आत्या. आत्या. इंदे, तू कडी लावलीस का? ए, मी असले एडेचाळे करणं असं वाटतं का तुला? अगं उलट दरवाजाची कडी उघडलीये, थँक्यू म्हण मला. मैत्रीत नो सॉरी नो थँक्यू. अरे बघ बघ, दरवाजाला कडी कोण लावली असेल? आता काय लावली असेल कुठल्या तरी मंदाने, कारण तुझ्यासारख्या पालीला कोण कोणणार आहे. लय छान आहेस. इंडिया गा ऐक ना, ते
मला जरा महत्वाचं बोलायचंय. हा मग बोल ना. आता मला जी गोष्ट तुला सांगायची ती मी कुणालाच नाही ग सांगू शकत, म्हणून तुला सांगतोय. आता कसं सांगू ते कळत नाही. तुला आरसकर महाराजांच्या शिकवणीबद्दल बोलायचं का? नाही, त्याच्या आधीच. माझ्या डोक्यावरून जायचं रे गोपाळ. गडागडा बोल ना. बरं ठीक आहे. बाबा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांची वाणी गेली होती. मग त्यांनी मला विचारलं की माझी वाणी गेलीये, तू माझी वाणी होशील का? आणि मग तू हो म्हणलास. किती छान गोष्ट केलीस रे. हा मग आता काय म्हणणार, होच म्हणालो मी. पण त्यामुळे व्यंकू महाराज किती खुश झाले माहितीये का? त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झाला. बोल की त्याचं काय? हा मग काय, आरोस्कर महाराजांची शिकवणी चालू झाली. मग आता शिकवतात आरोस्कर महाराज चांगलं. चांगलं नाही रे, लय भारी शिकवतात. आणि ते त्यांनी एकलव्याची गोष्ट किती छान सांगितली रे. रसाळ वाणी आणि गातात तर खूप छान. हे हिंदी ते आता कशाला, मला माहितीच असलेली गोष्ट तू सारखं सारखं काय सांगतेस? हा तुझी उजळणी व्हावी म्हणून. पण खरंच रे, किती छान बोलतात ते. असं वाटतं ऐकत राह. अगं तू पण माझं ऐक ना. मला काय बोलायचं ते ऐकून घे ना जरा. सारखं मध्ये बड 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 बड. मला बोलायचंय तुझ्याशी, ऐक ना माझं जरा. कशाला मध्ये मध्ये, मी विसरून जातो नाही तर. हाताची घडी तोंडावर बोल. आता सांग, तू जे बोलशील ते मी ऐकेन. कसं आहे माहितीये का हिंदी, हिंदी ते बाबांनी मला शिकवणी, ते कीर्तन ते सगळं करायला लावलं. पण हिंदी हे सगळं मला. अगं हिंदू, तू इथंच. अगं व्यंकू काका तुला मंदिरात आवाज देतात. अगं तो पोप्या पूर्ण गावभर शोधतोय तुला. गोपा, आपण ते महत्वाचं नंतर बोलू. ते पहिले मला व्यंकू महाराजांनी बोलवले, त्यांना बोलून मी येते लगेच. मी जाते. हिंदी अगं ऐक ना माझं, अगं महत्वाचं आहे. काय रे, तुम्ही काय बोलत होता? काय नाही रे, तू जा. सांग ना काय बरं, सिक्रेट बिक्रेट असेल तर. मी पण आहे ना तुमच्या टीम मध्ये. दोघांच्या तिसऱ्याला विसरू नका. काय सांग ना सिक्रेट. अरे तू जा रे, सिक्रेट वगैरे काय नाही, तू जा जा. सांग ना. अरे जा म्हटलं ना तुला, जा जा. यार तुम्ही नेहमी असंच करता. मी येत असतो म्हणजे मी आलोवर तुम्ही काहीतरी सिक्रेट बोलत असता आणि मग मी आले तुम्ही बंद करता. हे चुकीचं आहे बरं. शिव वाजवी ना सनकन. आद्या, माझं डोकं आधीच बंजाळे, मी लय मारीन तुला. जा निघ. सांग ना. जा म्हणतोय ना. बघतो काय, जा. शकुंतला, ये बघ. जी, कामातच का? हो, नाही बोला ना. व्यंकट भाऊजी इथेच आहे, मला माहित नव्हतं. एवढं स्वतःला ताण देऊन काय लिहिताय तुम्ही? हा
नाही काही नाही, माझं शकुंतलाकडे काम होतं ना म्हणून आले होते. ते आदोक्षासाठी वळवटाची खीर करायची. हो देते की. येते का? चला.